तुम्ही डायरेक्ट सापाची कात साप्या लागीचे बाई कुठतरी लगे असं घ्यायचं चिअर्स करायची आणि डायरेक्ट मारून घ्यायचं टॉप टू बॉटम. ही दारू प्यायची स्टाईल आहे. आपण पाणी पिऊन दाखवू राहिलो ते आजील बरणे वाटरलं दात नको इचकू रे इचके त्या नाकात नेले इकडे ती सुरायले काय हा मग बनकर पॉलीवाले. कसं आहे पब्लिक, आय होप तुम्ही बरे असाल. तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. मी आलो तो वावरात, गाडी बिडी लावून दिली, चाबी काढून घेतो भाऊ. चाबी कसं इथं ठेवली तर गाडी बिडी कोणी घेऊन गेलं काय करता भाऊ. पहिलेच तर भावाची गाडी आपली असते तर घेऊन गेला असतात काही पस्तावा नसतं आपल्याला वावरात काय मी थोडंसं ते काम करणे. चला आता वावरात गेल्यावर दाखवतो तुम्हाला मी काय काम करणे आपल्याला. तर मी आता वावरात आलो पब्लिक. आता विषय असा होता की आपल्याला आपला गहू पाहू शकता तुम्ही. आपल्याला आपल्या गावाला पाणी देणे. आता सध्या ओम्याला गेले आपल्या गावाले बघू शकता तुम्ही. मग यावर्षी 12-13 पोती होई ना आपल्याला असं वाटतं मला गहू. पाहू आता सध्या तर काही अंदाज सांगितला नाही मला. आपल्या वावरात आपण भाजीपाला बी लावेल, थोडा वार इकाचा थोडा वार घरी कामी होतं आपल्याला. बघू शकता तुम्ही इथं सांबार आहे. चला तुम्हाला पुढं बी दाखवू आपण अजून काय काय येतं. त्याच्या पहिले आपण एकदा इरीत पाणी पाहू किती इथं कहून म्हणा. आपल्याला आता मोकळं बांधते नाही आपल्या गावाले ते एकदा पाणी पाहून घेऊ आणि चाबी ठेवेल ती इरीजवळ ती बी जमल नाही आपल्याला. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मजा येईल. आणि आपला यूट्यूबवरला ब्लॉग खतरनाकच राहतो. चला मग पाहू पुढं काय होतं काही नाही. तर सबस्क्राईब करायचं विसरू नका बरं, ते ध्यानानं करता नाही तर माणसानं आमच्या ध्यानात नाही राहिलं. ही तूर बघू शकता, तूर तर वाळली, बाकी थोडीशी बाकीची सोंगेली आपण ना. चला आपण आता इरीवर जाऊ. आता लई दिवसानंतर आलो तर पब्लिक मी वावरात. तर मी इरीतलं पाणी पाहिलं. पप्पा होते आपले, पप्पाने करलं होतं पाणी घेण्याचं काहीतरी. वावरात पाणी दिलं कशाले. पाण्याचा उपसाले कमी झाला पण यार पब्लिक इरीतला बघू शकता तुम्ही. इरीचं पाणी चांगलंच खोल जायले. मला तर असं वाटतं की 2-1 दांडे भिजून होईन आपले. चाबी कोणच्या दगडाखाली ठेवले ते बी काही माहीत नाही आपल्याला. पेटीला कुलूप लावेले. मम्मी म्हणे आपल्याला दगडा जवळ ठेवली कुठतरी. तर कोणच्या दगडाखाली ठेवली हा ते तर पाहायला लागन जमलून. चाबी भेटाच्या मागावर दिसत नाही पब्लिक मध्ये. तर वापस जाणं लागतं घरी काय माहित. स्कॅम आहे पब्लिक काहीतरी. इथं एक दगड ठेवले हो हे दगडाखाली. नाही यार त्याच्या खाली बी नाही. अरे हाय 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 पाहो पब्लिक भेटली. जाऊ द्या चाबी भेटलीत खुश झालो मी. एकदा गावात पाहू पाईप कुठं लावेल तर पाईप बरोबर लावून घेऊ आपण. इकडे तिकडे पाणी नाही गेलं पाहिजे. लोकांच्या वावरात पहिलेच पाणी कमी आपल्याकडं. आता कसं पाणीचा उपसा कसं काय कमी झाला काय माहीत. पाणी घेणे दिलं असं पण असं वाटतं मला सकाळी येऊन. एकदा पाहून घेऊ आपण कुठं लोक दिले तर. चला आपण पाहू आता. पाईप पत्र लावेल, फ्लिंकर बी लावेल होते वावर तिकडे समोर. पण फ्लिंकरचा असा विषय की फ्लिंकर न दिले तर गहू खाली पडू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला मोकळं द्यायचं. चला एकदा पाहून घेऊ आपण गावात पाणी कुठं द्यायचं बाकी इथं तिथं देऊन घेऊ. गावात तर आलो असं वाटलं पप्पानं पण त्या गावाला पाणी दिले कारण की खाली पूर्ण वल्लं आहे. 2-3 दिवसा पहिले द्यायला असेल. आता इथं लोक फ्लिंकर लावेल अर्ध्या गावात. तर समोर जाऊन पाहू आपण. समोरचा असं माझ्या अंदाजानं असं वाटतं मला की कोल्ड असू शकतं. गहू पाहू शकता तुम्ही आपला मस्त क्वालिटी येईल. हे बा आपल्या इथं लोक येतो गहू टोंगळ्या ढुंगणा लोक येतो डायरेक्ट. आपल्या गावठी भाषेत आपल्या ढुंगणा लोक येतो आपला गहू. नाद नाही करायचा ब्लॉगर सत्याचा. मला असं वाटतं आपल्याला काही गावाला पाणी द्यायचं काम नाही. गहू वल्ला आहे आपला. बागीचा पाहू आपण आता. दुसरं भाजीपाल्याला असलं तिच्यात देऊन घेऊ पाणी थोडंसं. पण घरी चालल्या जाऊ. आपल्या आजीची बी तब्येत खराब आहे.
तर लवकरात लवकर आपण आपलं काम करून आपण आपल्या घरी चालले जाऊ. कसं वावरात बी थांबणार तर नाही ना, काम नाही तर थोडं बाहेर काही करून घरी चालले जाऊ आपण. असं नाही बरं, फक्त ब्लॉग बनवायसाठी आलो मी. मला असं वाटलं की आपला दाण्यावर येईल पाणी द्यायचं बाकी होतं, पण मग पप्पा न देऊन घेतलं पाणी. मी नव्हतो वावरात तर ते मग पप्पानं काम एक चांगलं करलं. माझ्या डोक्याला ताण नाही राहिला पाणी द्यायचा पब्लिक. चला मग पाहू आपण आता. संभार सोडून दे पाणी थोडं फार आणि घरी चालले जाऊ. अरे बाप रे बाप पब्लिक. मी नाही का इथं आपले चरण पादुका इकडे काढले होत्या. आपल्याला गावात जाणं होतं होतं तर मी चरण पादुका घ्यायला आलो. म्हणजे आपल्या चप्पला बरं चप्पल चरण पादुका म्हणतो आम्ही दिले. म्हणजे आम्ही चप्पलच म्हणतो, पण तोंडात आलं चरण पादुका. सापाची कात पहा बघतो तुम्ही. अरे बाप, मला काय वाटलं माहिती आहे का, डायरेक्ट सापाची कात पहा तुम्ही. आता डायरेक्ट ओरिजिनल आहे बाई, बघू शकता तुम्ही. डायरेक्ट सापाची कात. साप या लागीचे बाई कुठतरी. आता आपल्याला गव्हाले पाणी देताना सांभाळून द्यायला लागेल, कारण की गावाचा विषय कसा राहतो, गावात राहता उंदरं आणि त्याच्यामुळं साप आहे. आणि त्या सापानं सोडेले कात, आणि कात बी जास्त जुन नव्हती पब्लिक ती. तर आता मा पप्पाले तर पाहिले असेल मला असं वाटतं पाणी देताना. मम्मीला बी आता घरी गेलं आताच सांगत, घरी थोडंसं वातावरण ताईट आहे, आजीची तब्येत खराब आहे थोडी शिकतं. पण गावात पाणी देताना बराबर देणं लागेल. साप गी चांगलाच खतरनाक दिसतो, डसला तर डायरेक्ट ऊपर वाले को प्यारा हो जाएगा मैं. हाँ चला मोटर गिटर खोलतो. पेटीचे बी बंदे लवडे लागेले आपले. और सॉरी शिव्यानी नाही यार, शिव्यानी सॉरी पब्लिक. आपले ब्लॉग लहान मोठे बंदिस्त पाहत राहता, शिव्यानी द्यायच्या. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, कधी मोटर चालू करसान ना तर काढीन चालू करायची. रिक्सी काम कधीच नाही करायचं. आणि मी पाहता किती हे डोकं लावलं मी तर अजून पाईपच नाही लावला. आणि तुमचा भाऊ मोटर चालू करून राहिला. इतका तर हुशार आहे तुमचा भाऊ. एकदा पाईप लावतो नंतर मोटर चालू करतो. घेतलं मी ना आता सिंगल पाईपात तर आपलं काम हो राहिलं. आता एकदा मोटर चालू करतो. काडी कुठे फेकली भाऊ? काडी इज मोस्ट इम्पॉर्टंट मोटर चालू करायची वक्ती. आता करलं पाणी सुरू. इथून धारीन पाईप बराबर लावणं लागेल. ये पाण्या ते कसं माहिती आहे का, वावरात आलो ना काही नाही करून जायला पुरतं, नाही तर ते रिकामं कसं माहिती आहे का, असं वाटतं की वावरात आलो काही काम नाही करलं. मेथी होती पप्पाने सगळ्याला पाणी दिलं, पण मेथी लिहायच ध्यान नाही राहिलं. सुकली होती, पाणी चालू करून दिलं. चाललं पाणी आता तिकडं खळं. आणि तुम्ही मला सांगायचा ब्लॉग कसे बनवायचे, तर मग काही चुकत असेल तर. मी काही आता आपण काही 2-4 वर्षांनी झाले आपल्याला ब्लॉग बनवलो आपण, तर काही चुकत असलं तर आपल्या कमेंट बॉक्सवर आहे तर तिच्यात सांगू शकता तुम्ही मला मेसेज करून की नाही बा सतीश तू प्लास असं चुकू राहिलं, तर मी थोडं माझ्या ब्लॉगमध्ये चेंज आणू शकतो. चला मी देतो पाणी, आपण भेटू थोड्या वेळानं. तर आता बंदी मेथी भिजली आपली. पाणी पुढे बी एक पाईप लावून दिला, तिथं लोक पाणी जात नव्हतं. उच्च ठिकाणी थोडंसं खालीवर येतं पाणी. चांगलं आपले शेंगडे लोक गेलं. शेंगडे बी आपल्या वावरात कोणाला लागत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मोटर पण करून टाकतो, त्याच्या पाहिजे आपण पाणी पिऊ. ताणले लागली ना, हे बघू शकता. हे आपला गिल्लाशी. अरे धागे बिगे बांधून ठेवले वाटतं तेल. तर पाणी गुडगुड करून राहिलं, याच्यात आवाज आहे गुडगुड करून राहिलं. पहिले झाकण धुवून घ्यायचं. ते तुम्हाला सांगतो बरं मी, पहिले झाकण धुवून घ्यायचं, नंतर तेल थोड्या वेळ भरू द्यायचं. आता ते भरलं लगे असं घ्यायचं, चिअर्स करायची आणि डायरेक्ट मारून घ्यायचं. टॉप टू बॉटम. ही दारू प्यायची स्टाईल आहे. आपण पाणी पिऊन दाखवू राहिलो ते बघतो तुम्हाला माझ्या चॅनलवर व्हायला भेटेन अशी एडिट आहे. ह्याच्या पुढे बी आपल्याला खतरनाक ब्लॉग येणार पब्लिक यूट्यूबवर मोठाले. इथं सुरुवात आहे. पिक्चर तो अभी बाकी आहे, ट्रेलर था. आता मोटर बंद करली मी ना काढीनच. मोटर अरे इकडलं बटन दाबणं लागतं. ते झाली मोटर बंद. हे झाकण लागलं.
आता कुलूप पडेल खाली. पहिले पेटीला हात लावून पाहतो भाऊ. करंट येतो बरं एखाद्या वारीनं आपल्या पेटीत. नाही करंट नाही आहे. कुलूप लावून घेऊ. कुलूप लागतं का असं? लागलं कुलूप. एका हातानं तुमच्या भावानं कुलूप लावलं. कोणी लावू शकत नाही, मी लावलं. चाबी इथंच ठेवून देऊ. कसं डबल मग पप्पा आले चाबी कोण नेली भाऊ. मस्तपैकी अशी होती ती. हिच्यावर हा दगड होता, नंतर हा मोठा दगड हिच्यावर होता. चला थोडंसं हरभरा घेऊ आणि घराकडे जाऊ. तर आता फायनली मी हरभरा घेतलं पब्लिक. आणि हरभरा घेता घेता तुमच्या भावाला एका गोष्टीची जाणीव झाली. ते माणसान तुम्ही माणसान कशाची. आपल्या पायाला लागली आम आणि व्हा लागली आग. आणि या गोष्टीवर मी पायाकडे लक्ष दिलं तर आपल्या पायाला डायरेक्ट पाहणं भो धार लागेल भो रक्ताची. आणि हे मला का बा समजलं पायाला आम लागल्यावर. त्याच्या पहिले नाही समजलं. तर अशी गोष्ट कोण होत असती तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगता. लागल्यावर आपल्याला समजलं कसं काही नाही. अरे देवा. चला आता आपण जाऊ आपल्या गाडीकडं आणि गाडीवर बसून घरी जाऊ. याच्या पुढे बी आपण आपला ब्लॉग कंटिन्यू ठेवतात लोक कंटिन्यू राहिला तर लोक. आणि जेव्हा एंड करायचा ब्लॉगचा तर आम्ही तुम्हाला सांगूनच देईन. तसं तर ते समजूनच जास्त तुम्हाला ब्लॉग संपल्यावर. चला आता आपण जाऊ घरी. त्याच्या पहिले पाहून घ्या. हे पक्का कशाचं मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. माहीत असेल तर. नसेल माहीत तर नका सांगू, पण सबस्क्राईब करता आपलं चॅनल. चला आता आपण जाऊ घराकडं. आपण आलो आता आपल्या गाडीकडं. आता आपण गाडी चालू करू आणि घरी जाऊ. हो गाडी तर डायरेक्ट नागेन घेऊन राहिली रे भाऊ. एका हाताने आपल्याला गाडी जमत नाही वाटतं चालवणं. अरे रे विषय खोल आहे आपला थोडसा. चाला रे हो. दोन्ही हाताने गाडी चालवतो. पलटो बिलटो तर काय करता. आता आपण भेटू घरी गेल्यावर. घरी जाऊन तुम्हाला काय विषय काही नाही. तर मी आलो आता माझ्या घरी. गौरव गेलो होता आजील पाहिले. आजील बरं ऑर्डरला दात नको इचकू रे इचके. त्या नाकात नेले इकडे ती सुरायले. काय हा मग बनकर पॉलीवाले ये पाहिजे तू नाकातले इकडं गाडी ती सुरायले ना. काढून घेते बरोबर.